नमस्कार. आता आपण पाहूया अध्यात्मातील माहिती जी तुम्हाला कदाचित माहिती नसेल. स्त्रीचे 4 पती असणे म्हणजे नक्की काय? अध्यात्मातील हे भयानक सत्य कुणालाच माहीत नाही. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक स्त्रीचे लग्न होण्यापूर्वी 3 पती असतात आणि जो मंडपात तिच्याशी लग्न करतो तो तिचा 4था पती असतो. ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण यामागे एक अत्यंत पवित्र आणि वैज्ञानिक अर्थ दडलेला आहे. जाणून घेऊया लग्नातील या गुपित श्लोकांबद्दल. हिंदू पौराणिक कथा आणि धर्मशास्त्रानुसार विशेषतः विवाह संस्काराच्या वेळी एका विवाहाच्या विधीमध्ये असे म्हटले गेले आहे की कोणत्याही स्त्रीचे पहिले 3 पती हे देव असतात आणि मानव हा तिचा 4था पती असतो. विवाह विधीमधील सोमहा प्रथमो विवित्वे या श्लोकानुसार याचा क्रम खालीलप्रमाणे सांगितला जातो. 1. सोम म्हणजे चंद्र. विवाह संस्कारातील 16 संस्कारापैकी विवाहाच्या वेळी हा संदर्भ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ऋग्वेदातील 10व्या मंडळातील सूक्तांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. त्यातील पहिल्या टप्प्याबद्दल म्हणजेच सोम म्हणजे चंद्र याबद्दलची सविस्तर माहिती पाहू. 1. सोम म्हणजे चंद्र हा पहिला पती का? हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे जेव्हा एका कन्येचा जन्म होतो तेव्हापासून ती काही काळ देवांच्या संरक्षणात असते. या संरक्षण साखळीत सोम हा तिचा पहिला स्वामी मानला जातो. बालपण आणि पावित्र्य. सोम हा शीतलतेचा, मनाचा आणि औषधींचा अधिपती आहे. बालपणात मुलींच्या मनाची आणि शरीराची वाढ नैसर्गिक आणि पवित्र वातावरणात व्हावी याची जबाबदारी सोमाची असते असे मानले जाते. हक्क हस्तांतरण. विवाहाच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचा अर्थ असा होतो की सोमाने ही कन्या गंधर्वाला दिली, म्हणजेच सोमाचा तिच्यावर असलेला अधिकार संपून तो पुढच्या देवतेकडे सोपवला जातो. 2. सोमाचे म्हणजे चंद्राचे कार्य काय? ज्याप्रमाणे चंद्र पृथ्वीला शीतलता देतो आणि वनस्पतीचे पोषण करतो, त्याचप्रमाणे ती मुलगी जोपर्यंत अजाण असते तोपर्यंत तिच्यावर कोणत्याही सांसारिक जबाबदाऱ्या किंवा वासनांचा प्रभाव पडू नये म्हणून सोम तिला मानसिक शीतलता आणि शुद्धता प्रदान करतो. मुलीच्या रजोवृत्तीच्या सुरुवातीपर्यंतचा काळ हा सोमच्या अधिपत्याखाली येतो असे मानले जाते. 3. आध्यात्मिक महत्त्व. सोम हा चंद्राचे प्रतीक असल्यामुळे तो सौम्यतेचे प्रतीक आहे. एखाद्या मुलीचे बालपण हे निष्पाप आणि सौम्य असावे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. लग्नाच्या मांडवात जेव्हा गुरुजी हा श्लोक म्हणतात, सोमहा प्रथमो विविधे गंधर्वो विविध उत्तर तृतीयो अग्निष्टे पती स्तुरीयस्ते मनुष्यजा, याचा अर्थ असा आहे की हे वरा, या कन्येचा पहिला पती म्हणजे स्वामी रक्षक सोम होता. त्याने तिचे रक्षण केले आणि आता ती तुझ्यापर्यंत पोचली आहे. थोडक्यात सांगायचे तर सोम हा तिचा संरक्षक म्हणून पहिला स्वामी आहे. तो तिला बाह्य जगातील वाईट गोष्टींपासून वाचवतो आणि तिचे मन निर्मळ ठेवतो. जेव्हा मुलगी मोठी होऊ लागते तेव्हा सोमचे हे कार्य पूर्ण होते आणि तो तिचा ताबा दुसऱ्या देवतेकडे म्हणजेच गंधर्वांकडे सोपवतो. दुसरी देवता गंधर्व. विवाह विधीतील क्रमानुसार सोम नंतर दुसरा अधिकार गंधर्वाचा येतो. जेव्हा मुलगी बालपणातून तारुण्यात पदार्पण करते तेव्हा तिच्या व्यक्तिमत्वात होणाऱ्या बदलांचे आणि गुणांचे रक्षण गंधर्व करतो. 2. गंधर्व. सौंदर्याचा आणि गुणांचा स्वामी. पौराणिक संदर्भात गंधर्व हे स्वर्गातील गायक, कलाकार आणि अतिशय देखणे मानले जातात. स्त्रीच्या आयुष्यातील
गंधर्वाचा काळ हा तिच्या घडणीचा काळ असतो. गंधर्वाच्या अधिकाराची मुख्य वैशिष्ट्य सौंदर्य आणि आकर्षण. असे मानले जाते की मुलीच्या अंगी जे सौंदर्य, लावण्य आणि तेज येते ते गंधर्वामुळे प्राप्त होते. तिचे रूप खुलवण्याची जबाबदारी या देवतेकडे असते. कला आणि कौशल्य. मुलीला ज्या कला अवगत होतात, जसे की गायन, नृत्य, चित्रकला किंवा बोलण्यातील गोडवा, या सर्व गोष्टी गंधर्वाच्या आधिपत्याखाली येतात. गंधर्व तिला या गुणांमध्ये निपुण करतो. हक्क हस्तांतरण. सोमने शुद्धता दिल्यानंतर ती कन्या गंधर्वाकडे सोपवली जाते. गंधर्व तिला सौंदर्याने आणि गुणांनी परिपूर्ण करतो. जेव्हा विवाहाची वेळ येते तेव्हा गंधर्व आपला हा अधिकार अग्नीकडे सोपवतो. आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोन. प्राचीन ऋषीमुनींनी मानवी जीवनातील बदलांना देवतांच्या रूपाने मांडले आहे. गंधर्वाचा काळ म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातील तो टप्पा जेव्हा ती उपवर होते. या काळात तिच्या मनातील भावना, तिची समज आणि तिचे बाह्य सौंदर्य विकसित होत असते. गंधर्व तिला एक पूर्ण स्त्री म्हणून घडवण्याचे काम करतो. विवाह मंत्रातील ओळ. गंधर्वो विविध उत्तरहा. सोमनंतर गंधर्वाने या कन्येचा स्वीकार केला, तिला जाणले. थोडक्यात सांगायचे तर जर सोमने तिला पवित्रता दिली तर गंधर्वने तिला कला आणि सौंदर्य दिले. गंधर्व हा तिचा असा स्वामी आहे जो तिला संसारासाठी आवश्यक असणारे गुण आणि कौशल्य प्रदान करून तयार करतो. यानंतरची पायरी म्हणजे अग्नी, जो तिला या गुणांसह गृहस्थाश्रमासाठी शुद्ध करून घेतो. तिसरा पती. अग्नी विवाह संस्कारातील क्रमानुसार सोम आणि गंधर्वानंतर तिसरा अधिकार अग्नीचा येतो. लग्नाच्या वेळी जेव्हा वधूवर अग्नीसमोर उभे राहतात तेव्हा गंधर्व आपला अधिकार अग्नीकडे सोपवतो. 3. अग्नी पवित्रता आणि तेजाचा स्वामी. अग्नीला हिंदू धर्मात सर्वात शुद्ध आणि सर्वद्रष्टा म्हणजे सगळे पाहणारा मानले जाते. स्त्रीच्या आयुष्यात अग्नीचा काळ हा विवाहाच्या अगदी जवळचा आणि अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अग्नीच्या अधिकाराची मुख्य वैशिष्ट्ये. अंतिम शुद्धीकरण. सोमाने तिचे रक्षण केले, गंधर्वाने तिला सौंदर्य आणि कला दिल्या, अग्नी तिला पवित्रता प्रदान करतो. संसारात प्रवेश करण्यापूर्वी स्त्रीला सर्वार्थाने शुद्ध करण्याचे कार्य अग्नी करतो. तेज आणि ऊर्जा. अग्नी स्त्रीला तेजाची देणगी देतो. गृहस्थाश्रमात प्रवेश करताना लागणारी आंतरिक शक्ती आणि तेज अग्नीकडून प्राप्त होते असे मानले जाते. साक्षीदार. अग्नी हा केवळ पती नाही तर तो साक्षीदार देखील आहे. म्हणूनच आपण अग्निसाक्षी ठेवून लग्न करतो. अग्नी हा कन्येचा स्वीकार करून तिला तिच्या मानवी पतीसाठी म्हणजेच वरासाठी तयार करतो. आध्यात्मिक महत्त्व. विवाह मंत्रातील तिसरा टप्पा असा आहे, तृतीयो अग्निष्टे पतिहा, म्हणजे तुझा तिसरा पती म्हणजे स्वामी अग्नी आहे. जेव्हा मुलगी लग्नासाठी पूर्णपणे तयार होते तेव्हा ती गंधर्वाच्या कक्षेतून अग्नीच्या कक्षेत येते. अग्नी तिच्यातील सुप्त शक्तीला जागृत करतो आणि तिला संसाराच्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी समर्थ बनवतो. अग्नी हा देवांचा मुख म्हणजे मेसेंजर मानला जातो. त्यामुळे तोच या कन्येला देवांच्या रक्षणातून मानवी संरक्षणाकडे हस्तांतरित करतो. हक्क हस्तांतरणाची साखळी. सोम कन्येला स्वच्छता आणि निर्मळता दिली. गंधर्व तिला रूप, लावण्य आणि कला दिल्या. अग्नी या सर्व गुणांना आपल्या पवित्रतेने मोहरबंद केले आणि तिला सौभाग्यवती होण्यासाठी आशीर्वाद दिला. शेवटचा टप्पा. अग्नीने तिचे रक्षण केल्यानंतर शेवटी तो मंत्राद्वारे म्हणतो, हे वरा, ही कन्या आत्तापर्यंत आमच्या म्हणजे देवांच्या ताब्यात होती. आता मी हिला तुला सोपवत आहे. तू हिचा स्वीकार कर. यानंतरच तो मानवी पती म्हणजे तुरीय म्हणजे चौथा पती या नात्याने तिचा हात हातात घेतो.
पाणीग्रहण करतो. 4. मानव म्हणजेच वर. विवाह विधीतील शेवटचा आणि प्रत्यक्ष व्यावहारिक टप्पा म्हणजे मानव किंवा वर. आध्यात्मिक प्रवासात सोम, गंधर्व आणि अग्नी यांनी संस्कारित केल्यानंतर ती स्त्री या मृत्यूलोकातील म्हणजे पृथ्वीवरील तिच्या पतीकडे सोपवली जाते. 4. मानव म्हणजेच वर. 4था आणि सांसारिक पती. शास्त्रानुसार जेव्हा अग्नी आपला अधिकार सोडतो तेव्हा तो त्या कन्येला मानवाच्या स्वाधीन करतो. हा टप्पा केवळ धार्मिक नसून तो जबाबदारीच्या हस्तांतरणाचा आहे. मानवी पतीच्या अधिकाराची आणि कर्तव्याची वैशिष्ट्ये. रक्षण आणि पोषण. आतापर्यंत देवतांनी तिचे रक्षण केले, पण आता पाणीग्रहण म्हणजे हातात हात घेणे केल्यानंतर तिचे रक्षण करण्याची आणि तिचे पोषण करण्याची संपूर्ण जबाबदारी मानवी पतीची असते. सहधर्मचारिणी मानवी पतीसाठी ती केवळ पत्नी नसते, तर ती सहधर्मचारिणी असते. याचा अर्थ असा की आयुष्यातील सर्व धार्मिक, सामाजिक आणि कौटुंबिक कार्य या दोघांनी मिळून करायचे असतात. धन आणि सौभाग्य. विवाह मंत्रातील शेवटचा भाग असा सांगतो की अग्नीने या कन्येला मानवाकडे सोपवताना त्याला धन आणि संतान म्हणजेच प्रजा यांचा आशीर्वाद दिला आहे. आध्यात्मिक विधी. हस्तांतरण. विवाह विधीतील ऋग्वेदाचा तो प्रसिद्ध मंत्र पूर्ण होतो तो असा: सोमः प्रथमो विविधे गंधर्वो विविध उत्तरः तृतीयो अग्निष्ठे पतिस्तुरेयस्ते मनुष्यजः अग्निर्दात कन्या पुनर्विषामहं सहरायसा. याचा अर्थ सोम हा पहिला पती रक्षक होता, त्यानंतर गंधर्व, मग अग्नी आणि आता चौथा पती हा मनुष्य म्हणजेच मानव आहे. अग्नीने या कन्येला मला म्हणजेच पतीला धन आणि सौभाग्यासह परत दिले आहे. मानवी पतीचे महत्त्व म्हणजे आजच्या संदर्भात या संकल्पनेचा मूळ उद्देश वराला हे पटवून देणे आहे की तुझी पत्नी ही सामान्य नाही, तर तिला प्रत्यक्ष देवतांनी म्हणजे सोम, गंधर्व आणि अग्नी यांनी घडवले आहे आणि सांभाळले आहे. ती देवतांकडून तुला मिळालेली एक अमूल्य भेट आहे. त्यामुळे तिचा सन्मान करणे आणि तिचे पावित्र्य टिकवून ठेवणे हे तुझे सर्वोच्च कर्तव्य आहे. थोडक्यात सांगायचे तर पहिले 3 पती देवता हे अदृश्य आणि संस्कार देणारे होते, तर चौथा पती मानव हा दृश्य आणि सोबत चालणारा सोबती आहे. हा मानव पतीच तिच्यासोबत गृहस्थाश्रमाचा प्रवास पूर्ण करतो आणि तिच्या जीवनाचा आधार बनतो. तर मंडळी, याचा अर्थ असा नाही की स्त्रीचे 4 वेळा लग्न होते. याचा खरा अर्थ असा आहे की स्त्री ही निसर्गतः इतकी पवित्र आहे की तिचे रक्षण स्वतः सोम, गंधर्व आणि अग्नी करतात. शेवटी अग्निदेवता ही कन्या वराला सोपवतात. जणू काही देवाने दिलेली ही सर्वात मोठी भेट आहे. म्हणूनच आपल्या संस्कृतीत पत्नीला देवता मानून तिचा सन्मान करण्यास सांगितले आहे. भारतीय संस्कृतीतील ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि अशाच पौराणिक कथा व रहस्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.